नमस्कार. लाईफ विथ मीरा अँड पार्थ या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर मी आज तुमच्याशी संध्याकाळचं रुटीन आहे तर ते शेअर करणार आहे. तर आज तर काही स्वयंपाक वगैरे जास्त नाही करायचं, कारण आज थोडंसं लेट जेवण पण झालं, लेट जेवण बनवून पण झालं, त्यामुळे थोडंसं शिल्लक आहे. आणि मीराचे बाबा काही आज संध्याकाळी लवकर येणार नाही जेवणासाठी वगैरे पण. हो, मग आम्ही तिघच आहोत आणि मुलांनीही पाणीपुरी खाल्ली होती आजीकडे गेल्यानंतर. तर पार्थने हे सगळं त्याचं खेळायचं जे आहे तर ते मांडलंय आणि तो टीव्ही बघत बसलाय. याच्याशी काही खेळायचं नसतं, पण तो पसारा काढला ना तर त्याला ते एकदम छान वाटतं, त्यामुळे त्याला ते काढावं लागतं. तर मी तर माझी संध्याकाळची आवरावर चालली, कपड्यांच्या वगैरे घड्या घालायचे चालू आहे. आणि भरपूर सारे कपडे होते आज घड्या घालण्यासाठी, धुतलेले पण भरपूर होते, कारण आधीचे जे होते सकाळचे तर ते पण घड्या घालायचे राहिले होते आणि दुपारनंतर परत वाळलेले आहेत तर ते पण मी काढून घेतले. आणि ते पार्थची पण काही ना काहीतरी मस्ती चालू होती. त्याला तर खेळायचं नव्हतं या खेळण्यांसोबत, फक्त मांडून ठेवायचं होतं आणि टीव्ही बघायचा होता. तर माझं सगळं आवरून झालं. त्यानंतर मी संध्याकाळी आता जास्त काही स्वयंपाकाचं काम नसल्यामुळे मी म्हटलं चला आता हे जो कॉर्नर आहे त्याच्या तिथे एक मी ड्रॉवर जे रॅक आहे तर ते ऑनलाईन मागवलेलं होतं आधी, कारण मला माझ्या रेसिपीसाठीच लागणारे वगैरे किंवा बरेचसे साहित्य आहे त्याच्यामध्ये बसून जातं. आणि हा जो कॉर्नर आहे तर तिथे खूप जास्त असं पसारा आणि कचरा झाला होता, तर म्हणलं हे थोडंसं वेल ऑर्गनाईज करावं म्हणून त्याचीच तयारी चालू होती माझी. तर त्याचं जे डिटेल व्हिडिओ आहे तर ते मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये शेअर करेन, कारण ते थोडंसं मोठं आहे, कारण ते कपाट काढल्यानंतर सगळं क्लिनिंग कसं केलं मी डिटेल क्लिनिंगचा व्हिडिओ पण केला होता. आणि संध्याकाळी मी ते सगळं स्वच्छ करून ठेवलं होतं सुकण्यासाठी, आणि मी सकाळी ते ऑर्गनाईज केलं परत, त्याच्यामुळे ते डिटेल व्हिडिओ काही मी याच्यामध्ये शेअर नाही केला, फक्त एक सिंपल रुटीन आहे तर ते शेअर केलं. आणि मुलांचा पण थोडासा अभ्यास वगैरे चालू होता आणि माझं इथं किचनमध्ये आवरावर चालू होती. हे जे दुपारनंतरची जी भांडी होती थोडीशी, तर ती आता पूर्ण नितळले पाणी त्यातलं आणि सुकलेत, त्यामुळे म्हटलं चला आता ते मांडून घ्यायची होती मांडणीवरती. आणि मग नंतर हे जे रॅक होतं तर त्याचे सगळे जे पार्ट आहेत तर ते वेगवेगळे होतात, त्याचे ड्रॉवर्स आहेत तर ते पण सेपरेट बॉक्स टाईप आहेत तर ते निघतात, आणि त्याच्या बाजूला जे व्हाईट कलरच्या पट्ट्या होतात तर त्या पण सगळ्या सेपरेट होतात सिंगल सिंगल, त्यामुळे ते जे व्हिडिओ आहेत ते बऱ्यापैकी मोठं होतं. तर हे करून झालं की मी ते विंडो वगैरे किंवा ते बाजूचं जे कपाट होतं तिथलं पण थोडंसं साफ करायचं होतं, कारण ते नेहमी नेहमी साफ करत होत नाही, तर ते करून घेतलं. आणि हे नेक्स्ट मॉर्निंगला पण मी सकाळी सकाळी मला ते बाकीचं आवरायचं असल्यामुळे कपाटाचं वगैरे अर्धं काम राहिलं होतं, त्यामुळे मी नाश्त्यासाठी थोडंसं पोटभरीचाच नाश्ता बनवला, कारण आम्हाला बाहेरही जायचं होतं मुलांच्या ॲडमिशनसाठी. तर मी सर्व डाळी आहेत तर त्या रात्रीच्या भिजवल्या होत्या, तर खूप छान भिजलेत आणि ते आता वाटून त्याचं बॅटर बनवून घेतलं होतं. आणि हे मला लगेच करायचं होतं त्यामुळे मी सोडा टाकला, पण जर मी लगेच करणार नसेल, दुपारी वगैरे करणार असेल तर ते छान फर्मेंट होतं, कारण आता थोडीशी गरमी पण वाढली आहे, नाहीतर मग रात्री वाटून मग सकाळी ते बनवावं लागतं, मग ते छान फर्मेंट होतं. पण मला लगेचच बनवायचे होते याचे डोसे, अगदी पोटभरीचं अगदी जेवणासारखंच होतं हे. त्याच्यासोबत मी सांबार पण बनवलं होतं आणि चटणी पण बनवली होती, त्यामुळे मुलांनी तर टिफिनलाही हेच नेलं होतं आणि नाश्त्यालाही हेच खाल्लं होतं. आणि हे जेव्हा आपण नाश्त्याला घेतो तर भूकही लागत नाही लवकर, तर त्याचे डोसे वगैरे बनवून घेतले मी. आणि मीरा आणि मीराच्या बाबांनी त्याचा फीडबॅक पण दिला होता. तर असा होता एक छोटासा सिंपल ब्लॉग. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि आपल्या लाईफ विथ मीरा अँड पार्थ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. तर बघू शकता मी ते दुसऱ्या दिवशीचं जे राहिलेलं काम आहे तर ते करायला घेतलं होतं आणि खूप छान असं ऑर्गनाईज केलं, क्लिनिंग पण छान झाली होती. तर असा होता एक छोटासा व्लॉग. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे हेल्दी, स्टे हॅपी. थँक्यू सो मच. थँक्स टू वॉचिंग माय व्हिडिओ. बाय बाय.